श्रीराम. शततारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य कसे असू शकते याची चर्चा करूया. हे नक्षत्र कुंभ राशीमध्ये येते आणि याचा जो नक्षत्र स्वामी आहे तो राहू ग्रह आहे. थोडं पुढे जाण्याच्या आधी एक गोष्ट सांगतो की आत्ता ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना 7:30 चालू आहे. पण असंही नाही आहे मित्रांनो, मी असं पाहतोय सध्या की जरी या व्यक्ती संघर्षामधून जात असतील तरी त्यांची भविष्यामधील जी प्रगती आहे ती आत्ताच निश्चित झालेली आहे. ज्या व्यक्ती या राहूच्या शततारका नक्षत्रात जन्मलेल्या आहेत त्यांना जेव्हा हा शनी गोचरीने कुंभ राशीत जाईल नक्कीच त्यावेळेस तो फायदेशीर ठरू शकतो. थोडेसे ह्या व्यक्तींबद्दल मी अजून एक निरीक्षण केलेलं आहे की ह्या व्यक्तींचा जनसंपर्क चांगला असून राजकारणामध्ये ते एक प्रकारची नीती वापरून ते विजयी होताना दिसून येतात. त्यामुळे समाजात सुद्धा यांची एक छाप असते. शततारका नक्षत्र हे राहूच आहे आणि ह्या व्यक्तींमध्ये एक बोलण्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची छाप असते. आता ह्या राहूच्या नक्षत्रात जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहेत जन्मताच त्यांना राहूची महादशा असते आणि राहू ग्रह ज्याला आपण छायाग्रह म्हणतो त्यामुळे लहानपणापासूनच ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या शक्यतो चतुरपणे इतरांशी बोलत राहतात. कोणासमोर व्यक्त जास्त होत नाही किंवा माझं स्पष्ट म्हणणं आहे असं की कोणासमोर ते खरं शक्यतो बोलणार नाहीत, गोड बोलत राहतील आणि सोसायटीमधून बरंच काही त्यांना समर्थनही मिळत राहील किंवा त्या व्यक्तीबद्दल एक चांगलंही मत तयार होऊ शकतं. पण हे जन्मतःची जी राहूची महादशा आहे ती बरंच काही यांना शिकवून जाते. अगदीच लहानपणापासून फार खडतर प्रवास असतो, फार म्हणजे टोकाचा संघर्ष यांनी केलेला असतो आणि काही अनपेक्षित दुःख यांच्या आयुष्यात लहान वयातच घडतात. मग कदाचित ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत असतील आणि त्या 18व्या वयापर्यंत काहीतरी अनपेक्षित दुःखद घटना ह्या घडलेल्या असतात. पण जर एखादा विद्यार्थी असेल आणि ह्या विद्यार्थ्याच्या लहान वयातच ही दशा लागलेली असेल तर माझं असं स्पष्ट म्हणणं असतं की सुंटे वाचून खोकला गेला. कारण की जेव्हा लहान वयातच शततारका नक्षत्रात जन्मलेला जो मुलगा असतो त्याची राहूची महादशा असते ती लहान वयातच संपते. त्यामुळे अर्थात पुढे जी लागणारी गुरुची महादशा आहे ती त्याच्यासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम असते. आणि मग मी अशा काही केसेस पाहिल्या की जे विद्यार्थी फारच ॲव्हरेज होते अभ्यासामध्ये त्यांनी अचानक ग्रीप घेतली आणि भरपूर काही आयुष्यामध्ये अवॉर्ड्स मिळवले, मोठं पद मिळवलं, काही रिसर्चर झाले. त्यामुळे शततारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींचा एक फायदा आहे की लहानपणीच राहूची महादशा निघून जाते. अर्थात ही राहू महादशा पूर्ण काही वाईट नसणार आहे तुम्हाला. राहू महादशेचा निम्मा काळ हा खडतर असतो आणि निम्मा काळही चांगला असतो. त्याचबरोबर राहू महादशेमध्ये म्हणजे शततारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती ज्या आहेत ह्यांच्यामध्ये समाजातील सत्यता जी असते म्हणजे माणसे खरी कशी आहेत, त्यांना ओळखायचं कसं, माणूस समोरचा किती चुकीने वागतो किंवा लबाडीने किंवा चातुर्याने वागतो हे त्यांना व्यवस्थित समजायला लागलेले असते. हे गुण शततारका नक्षत्राचे आहेत. आता ह्या नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्ती मी सांगितलं चतुर आहेतच, पण मला असं वाटतं की जर काही हे चुकीच्या मार्गाने जाऊन काम करत असतील आणि जेव्हा शनीचं गोचर ह्या कुंभ राशीमधून शततारका नक्षत्रातून जातं किंवा ते शनीचं गोचर मकर राशीतून असतं किंवा ते मीन राशीमधून असतं त्यावेळेस यांचे चुकीच्या मार्गाने केलेली जी कामं आहेत त्याचं भांडं फुटू शकतं. त्यामुळे मी अशा व्यक्तींना नेहमी कुठलंही पाऊल उचलताना सावध राहावं ही सल्ला देत राहतो. मान्य ही शनीची रास आहे आणि मी शनीला राजाही समजतो कारण की शनी हा सत्याचा कारक आहे आणि तो राजाही करतो माणसाला. पण असू नये की तुम्ही जेव्हा राजा असता तेव्हा तुम्ही जमिनीवर सुद्धा उतरू शकता फक्त केवळ आणि केवळ तुमच्या केलेल्या चुकीच्या कर्मांमुळे. त्यामुळे जेव्हा राहूचं गोचर मकर राशीमधून होतं किंवा ते मीन राशीमधून होतं त्यावेळेस मग यांची चुकीची कर्म जी आहेत ती यांना कदाचित त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्या काळामध्ये तुम्ही सावध राहणं फार गरजेचं आहे.
त्याच्यानंतर शततारका नक्षत्र जे आहे हे नक्षत्र एक प्रकारचं विषारी नक्षत्र समजले जाते, पण मी ह्याला विषारी अशा अर्थाने म्हणतो की प्रपंचात घडणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याची भुरळ यांच्यावर लगेच पडते. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करायला गेलाय तर लगेच हे खरेदी करावं ते खरेदी करावं आणि म्हणतो ना आपण, एक मराठीमध्ये म्हण आहे, खाऊ की गिळू, अशी मानसिक अवस्था यांची होताना दिसून येते आणि ते साफ चुकीचं आहे. तुम्ही तुमच्या विचारांवर थोडंसं फर्म राहायला शिकलं पाहिजे आणि खास करून मी ह्या शततारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींसाठी सांगतोय. थोडासा महत्त्वाचा विषय घेऊया की सध्या ज्या शततारका नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती आहेत त्यांना मी अनेकदा हे सुचवतो की सध्याचा जो काळ आहे म्हणजे इथून पुढे 2 वर्षाचा तो तुमच्यासाठी निवडणूक लढवण्यासाठी योग्य नाही. कदाचित तुमच्या तिथं पराभव होऊ शकतो. 99% चान्सेस तिथं पराभव होण्याचे आहेत ज्यांची कुंभरास शततारका नक्षत्र आहे, कारण की सध्याचं जे गोचर आहे ते त्यांना सपोर्टिंग नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर शततारका नक्षत्राच्या चांगल्याही गोष्टी आहेत. तुम्ही बिल्डिंग मटेरियल सप्लाय असे जे काही व्यवसाय आहेत ते करू शकता, किंवा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे किंवा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे तोही तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. शततारका नक्षत्रात जन्म आहे आणि राहू जर आपला व्ययस्थानात असेल म्हणजे 12व्या स्थानामध्ये असेल तर या व्यक्तीला अनेकदा परदेशात जाऊन राहण्याचे योग येतात, किंबहुना ह्याला परदेशातून व्यवसायासाठी काही धनप्राप्ती सुद्धा होत राहते किंवा मदत होत राहते. राहू जर यांचा 4th स्थानामध्ये असेल तर ह्या व्यक्तीचा भाग्योदय जो आहे तो घरापासून फार दूरवर होतो. थोडंसं आपण अध्यात्माकडे वळूया. शततारका नक्षत्रात जन्म आहे आणि राहू जर भाग्यस्थानामध्ये असेल तर मग थोडं काय होतं, आता जन्म नक्षत्र स्वामीच राहू आहे म्हणून ह्या व्यक्तीवर राहूचा पगडा जास्त असतो. ह्या व्यक्तीचा जो थिंकिंग करण्याचा एक प्रकारचा ढाचा असतो तो इतरांपेक्षा फार वेगळा असतो. त्याच्यामुळे काय होतं की समोर चाललेली जी गोष्ट आहे ती आपल्या कल्याणासाठी आहे का नाही हे त्यांना लगेच कळू शकतं. जर ती व्यक्ती आध्यात्मिक आहे का नाही हे आपण जेव्हा तपासतो त्यावेळेसचीच मी ही गोष्ट बोलतोय. पण जर गुरु आणि राहू युती यांच्या पत्रिकेमध्ये असेल आणि जन्म शततारका नक्षत्रात असेल तर मग थोडीशी तुमची फसगत होते. ह्याच्यामध्ये काय आहे, फसगत म्हणजे काय, तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला समाधान आयुष्यामध्ये मिळवायचं आहे किंवा तुम्ही अशा काल्पनिक गोष्टींमध्ये कदाचित वावरू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही मिसगाईड होता. त्यामुळे गुरु राहू युती आहे आणि जन्म शततारका नक्षत्रात आहे तर त्यांनी अध्यात्माकडे वळताना मला वाटते एखाद्या देहरूपी नसलेल्या सद्गुरूचीच तुम्ही उपासना करावी किंवा नामस्मरण करावे. बाकीचे उपाय टोटके तोडगे हे केल्याने तुमचा काहीही फायदा होणार नाही, हे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. त्याच्या पुढे थोडं जाऊ. आता अध्यात्माचा विषय निघालाय म्हणून बोलतो मी की राहू जो आहे तो लाभस्थानामध्ये असेल किंवा द्वितीय स्थानामध्ये असेल तर तुमच्या बोलण्यामधून अनेक लोकांचे कल्याण होऊ शकते. तुमचा जन्म जो आहे तो शततारका नक्षत्रातला हवा. आता द्वितीय स्थानात जो राहू असतो त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या कुटुंबातल्या ज्या काही व्यक्ती आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, जवळचे, तुमची पत्नी असेल किंवा मुलगा मुलगी असेल, त्यांना जेव्हा तुम्ही तो सल्ला देता तो त्यांच्या फायद्यासाठी असतो. अजून एक गंमत मी सांगतोय शततारका नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींची, तुम्ही जेव्हा इतरांना सल्ला देता त्यावेळेस त्याच्यामध्ये तुमचा फायदा होत नाही पण त्यांचा होतो. पण तो सल्ला जर तुम्ही स्वतःसाठी इम्प्लिमेंट करत असाल, स्वतःसाठी तो घेत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. ही गंमत शततारका नक्षत्राची आहे. कारण हे असं का होतं, कारण की त्याचा जन्म नक्षत्र स्वामी राहू आहे आणि राहू जो आहे तो नेहमी इतरांचे कल्याण जास्त करतो स्वतःपेक्षा. त्यामुळे मी असंच म्हणतो की हे राजकारणी ज्या व्यक्ती असतात त्यांचाही फायदा होतच असतो, पण त्याचबरोबर जनतेला कुठं ना कुठंतरी रोजगार ते मिळवून देण्याचं पुण्याचं काम ते करतच असतात ना. न कळत कुठंतरी चांगलं काम त्यांच्या हातून घडतच असतं. म्हणून ह्या नक्षत्रातल्या व्यक्तींच्या सल्ल्याचा फायदा इतरांना जास्त होतो स्वतःपेक्षा.
ही रियालिटी आहे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा. त्याच्यानंतर थोडं पुढे येऊया. जन्म आपला शततारका नक्षत्रातला आहे आणि प्रथम स्थानात जर राहू असेल तर मात्र एक गडबड अशी दिसून येते की व्यक्ती स्वतःचं आत्मपरीक्षण करू शकत नाही. म्हणजे माझं कुठं चुकतंय. शेवटी आपल्याला एखादी गोष्ट आयुष्यात मिळवायची असेल तर ती मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे नीट समजत नाही. त्यामुळे कुठंतरी आपल्या आत्मपरीक्षणात आपण कमी पडतोय आणि त्याला करण्याची आत्मबळ जे आहे ते कमी पडत असतं. मग अशा वेळेस मी लोकांना काय सल्ला देतो की तुम्ही तुमच्या आई आणि वडील ह्या दोघांना रोज सकाळी तुम्ही नमस्कार करत जावा आणि सूर्याला प्रार्थना करत जावा की जेणेकरून तुमचं आत्मबळ वाढेल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण नीट करू शकताल आणि मग तुमचं यशाचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल. जन्म शततारका नक्षत्रात आहे आणि 8म स्थानात राहू आहे तर मी असं म्हणतो की ह्या व्यक्तीच्या बुद्धीचा कोण अंदाज लावू शकत नाही. ज्योतिषी सुद्धा लावू शकणार नाही की ह्याच्या आपण म्हणतो की नाही हा व्यक्ती समोरून इतका क्रिएटिव्ह आहे, चांगला बोलतो, चांगला वागतो, ह्याच्यामध्ये चांगलं स्किल आहे, समाजामध्ये चांगलं नाव आहे. हे काय आहे? हे बाहेरचा पडदा आहे. पण 8मात जेव्हा राहू आहे आणि जन्म शततारका नक्षत्रात आहे तर ह्या व्यक्ती नक्की कसा आहे ही त्याची पत्नी सुद्धा ओळखू शकणार नाही. त्या व्यक्तीची आतली नाडी काय आहे हे कोणीही समजू शकणार नाही आणि ती जी गोष्ट आहे ती त्याच्याबरोबरच निघून जाते. त्यामुळे 8म स्थानातला राहू जो आहे तो राहू व्यक्तीची खरी ओळख समाजासमोर आयुष्यभर आणतच नाही मित्रांनो. आता याच्यामध्ये मी तुम्हाला अजून एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगतो की जर व्यक्ती शततारका नक्षत्रातली आणि 8म स्थानात राहू आहे आणि ही व्यक्ती अध्यात्माकडे वळलेली असेल किंवा संत असेल तर ही व्यक्ती कधीही 4 लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवणार नाही. ती प्रसिद्धीपासून दूर असते. इवन जर त्यांनी कधी अन्नदान केलं तर ते सुद्धा गुप्तदान असतं. त्याचा कुठेही गाजा वाजा होत नाही. त्यामुळे ह्या व्यक्तीचा चांगुलपणा जो आहे तो समाजात पोहोचत नाही किंवा त्याला स्वतःलाच इच्छा नसते. त्यामुळे ते निरपेक्षपणे काम करत राहतात. तर हे शततारका नक्षत्राचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आता जाता जाता अजून एक मी सल्ला देऊन जातो की ज्यांची लहान मुले शततारका नक्षत्रात जन्मलेली आहेत कदाचित त्यांची प्रगती शालेय जीवनामध्ये फार कमी असेल. पण लक्षात घ्या मित्रांनो, आपण तुमच्या मुलाला कोणत्याही प्रकारचे जास्त बर्डन तुम्ही अभ्यासास देऊ नका. कारण की जेव्हा ते 17 वर्षानंतर पुढं जातील त्यावेळेस त्यांनी अभ्यासात नक्कीच ग्रीप घेतलेली असेल. कारण की राहू जो आहे शततारका नक्षत्रातला तो व्यक्तीच्या बुद्धीचा अंदाज कुणालाही लागू देत नाही, किंबहुना त्यांच्या आईवडिलांना सुद्धा कळत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या मुलाबरोबर पाल्याबरोबर सकारात्मक बोलत राहा. जेव्हा त्याची लहानपणातली राहूची दशा संपते तो तरुणपणी ग्रीप घेतोच. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्री